मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करीत आहेत। त्यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे। मुंबई येथे सुरू असलेले आंदोलन या आंदोलनासंदर्भात नांदेड जिल्ह्यातील मराठा आमदारांनी आणि खासदारांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही। हे आमदार आणि खासदार आंदोलनादरम्यान कुठेही दिसले नाहीत। मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी हे आमदार आणि खासदार गेले नाहीत। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मराठा बांधव या आमदार आणि खासदाराविरोधात आक्रमक झाले आहेत। मराठा बांधवांनी नांदेड शहरातील महात्मा फुले चौकात आपण यांना पाहिलत का असे आशयाचे बॅनर लावून या मराठा आमदार आणि खासदारांचा निषेध करत रोष व्यक्त केला आहे। खरं तर ही लोकप्रतिनिधीची भावना झालेली आहे। समाजाचं एक मागणं आहे की आपण यांना पाहिलं का। हे खरं तर मराठ्यांचे आमदार असून या मराठा आंदोलनापासून कुठेतरी अलिप्त आहेत। त्यांचा कुठेही पाठिंबा नाही। हेच आमदार खासदार लाईन लावून होते कधी विधानसभेच्या अगोदर, पण जेव्हा समाजाच्या नावावर मतदान घेऊन झालं, निवडून आले, त्यानंतर मात्र यांनी सपशेल पाठ फिरवलेली आहे। त्याच्यामुळे नांदेड सकल मराठा समाजाची एक भावना आहे, खरं तर तुमची उघड भूमिका स्पष्ट करा। येणाऱ्या काळात तुमचा मनोज दादांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे का, मराठा आरक्षणाला तुमचा ओबीसीतून पाठिंबा आहे का, हे स्पष्टपणे तुमची भूमिका मांडा। येणाऱ्या काळात जर तुम्ही असेच अलिप्त किंवा चुप्पी जर पाळली याच्यावर, तर येणाऱ्या काळात सकल मराठा समाज तुमचे कुठलेही कार्यक्रम होऊ देणार नाही किंवा लाखोच्या संख्येने तुमच्या घरात येऊन बसेल की बाबा तुमचा पाठिंबा आहे की नाही।